तर मनमाडमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कांद्याच्या हमी भावासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकारकडे ही मागणी केली आहे। कांद्याला हमी भाव मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी आपण बघू शकतो आमरण करण्यात येत असून कांदा उत्पादक शेतकरीला न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव जे आहे या ठिकाणी बसले असून अवकाळी पाऊस आणि गारपीट याची तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कांद्याला 3000 रुपये क्विंटल दर हा मिळालाच पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन शेतकरी संघटनेचे नेते जे आहे या ठिकाणी बसलेले आहेत। आपल्याशी बोलण्यासाठी काही शेतकरी संघटनेचे नेते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मार्च एप्रिलमध्ये बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आणि त्या गारपिटीचे अनुदान पर अजूनही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, ते तत्काळ जमा झाले पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी जी मागणी आहे ती 3000 रुपये क्विंटलची कांद्याला नाफेडमार्फत खरेदी झाली पाहिजे। एकतर सरकारने जर घ्यायचंच असेल तर बाजार समितीमध्ये 3000 रुपये क्विंटलने भावने कांदा घ्यावा, अन्यथा सरकारने घेऊ नये। पहिली गोष्ट अशी आहे की आता जो कांदा नाफेड किंवा सरकार खरेदी करणार आहे तो 45 mm पेक्षा मोठा, आज इतका मोठा कांदा शेतकऱ्यांकडे किती आहे आणि त्या कांद्याला आज 2500 रुपयाचा दर मिळतोय, तुम्ही 1580ने कोण घेणार आहे? शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सरकारने 3000 रुपये जरी बाजार दिला आणि खरेदी करायला सुरुवात केली तरी सुद्धा सरकारला शेतकऱ्यांनी कांदा विकू नये। एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकरी जे आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळपासूनच आंदोलन असून या ठिकाणी कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा अशा मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्याकडून करण्यात येत आहे। जय महाराजसाठी संतोष खाता, सटाणा, नाशिक।